ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातील मुंडवा परिसरातल्या जमीन व्यवहार प्रकरणी बावधन पोलीस स्टेशनमध्ये काल तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता या सगळ्या संदर्भात नेमकी आता पुढील कारवाई काय केली जाणार या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत नोंदणी सहमहानिरीक्षक राजेंद्र मुठे सर आहेत। सर, काय गुन्हे दाखल केलेले आहेत काल तिघांवरती आता या सगळ्या संदर्भात, कारण तुमच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमलेली आहे, पुढची नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? आता गुन्हा तर दाखल झालेला आहे संबंधित पार्टीज विरुद्ध आणि आमच्या सब रजिस्ट्रार विरुद्ध आहे। पोलीस त्यांची इन्क्वायरी त्याबद्दल करतीलच। आमच्या कमिटीची आज पहिली बैठक झालेली आहे। कमिटीच्या बैठकीत पुढच्या 7 दिवसात आम्हाला अहवाल सादर करायचा आहे। जे काय मुद्द्यांवर तपासणी करायची आहे, कुठे लूप होल्स राहिले किंवा कुठे काही नियमाची पायमल्ली झालेली आहे, हे कमिटी तपासून आपला अहवाल मुदतीत सादर करणार आहे। सर, या कमिटीची पहिली बैठक आज पार पडली, तुम्ही जसं म्हटलं, काय नेमकी त्रुटी या सगळ्या व्यवहारात आढळून आलेल्या आहेत किंवा नेमकं कोण कोण असं काही आलंय का समोर प्रथम दर्शनी? काही मी तेच सांगतोय की अजून प्राथमिक बैठक झालेली आहे, काही मुद्दे आम्ही काढलेले त्याच्यावर चौकशी करून आम्ही अहवाल सादर करू। सर, कालपासून एक मुद्दा चर्चेला जातोय, तो अर्थात तिघांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र जी एमएडीएल कंपनी, ज्या कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार देखील आहेत, मग दिग्विजय पाटीलच फक्त त्यामध्ये त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला आहे, पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलेलं आहे असं देखील म्हटलं जातं। खरेदी खत ज्या नावाने झालेलं आहे, सेलडीड मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। पार्थ पवारांचं त्या सगळ्या कागदपत्रांवरती कुठेही नाव नाही किंवा त्यांच्या याच्यात कुठेही उल्लेख नाही? असं सेलडीडवर कोणताही नाव नाही, दिग्विजय अमरसिंग पाटील यांचंच नाव आहे आणि शीतल तेजवानींचं नाव आहे। सर, या सगळ्या संदर्भात जे मुद्रांक शुल्क जे भरणं अपेक्षित होतं ते पूर्ण भरलेलं नाहीये, त्या संदर्भात आपण नोटीस देखील बजावलेली आहे, काय नेमकं त्याचं काही उत्तर आलं किंवा कशा पद्धतीने पुढची काही कारवाई झाली त्याच्यात? नाही, अजून तरी नोटीसला उत्तर काही त्यांच्याकडून आलेलं नाहीये असं JDR यांच्याकडून मला समजलेलं आहे। मुद्रांक शुल्कात सूट दिलेली आहे, त्यामध्ये काही कर्मचारी पण सहभागी आहेत का? या सगळ्या संदर्भात काही चौकशी केली का? कारण आता जी आपण कारवाई केलेली ती रवींद्र तारू यांच्यावरती कारवाई झालेली आहे, अजून काही या सगळ्या याच्यात काही कर्मचारी अधिकारी दोषी असल्याचं काही समोर आलेलं आहे? नाही, अजून तरी नाही, कारण रजिस्ट्रेशन हे सब रजिस्ट्रारकडेच होतं आणि त्यानेच त्यांच्या अधिकारात ही मुद्रांक शुल्क माफी केलेली दिसते। साधारणतः अहवाल कधीपर्यंत? 7 दिवसात अहवाल आपण देणार। तर मुठे सर होते, या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुढच्या 7 दिवसात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे आणि गेल्या काही दिवस अर्थात कालपासूनची चर्चा सुरू होती की पार्थ पवारांचं नाव या सगळ्या याच्यामधून का वगळण्यात आलंय, त्यावर देखील राजेंद्र मुठे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।